दादा तू सुद्धा फसवलंस मला। तुला ते सगळं माहित होतं ना, मग का? बाबांच्या जागी ठेवलं होतं रे मी तुला, मग का खेळलास तू माझ्या भावनांची? फक्त तुझ्या स्वार्थापोटी तू मला या माणसाशी लग्न करायला भाग पाडलंस का? मी तर अनाथ नाहीये ना दादा, तरी का वागलास असा? का फसवलंस? खरं तर मला वाटतं की मी अनाथच असायला पाहिजे होतं। तुम्हाला मी कधीच माफ नाही करू शकत, कधीच नाही। आणि देव आता मला माफ करणार नाही। राधाला मी वाटेल तसं बोलले, खूप अपमान केलाय तिचा। राधा माफ कर मला। वत्स, खोटं फार काळ टिकत नाही आणि एखाद्याच्या तिरस्काराने आपल्या हाती काहीच लागत नाही, हे लक्षात आलंच असेल आता तुमच्या। नाती प्रेमाने जोडली जातात, फक्त रक्त एक असून काही होत नाही। पैसा, स्वार्थ, रक्त ह्या पलीकडे सुद्धा प्रेमाची नाती असतात, याची सुद्धा जाणीव होईलच तुम्हाला कधी ना कधी। जा घेऊन जा यांनाही। का हो, हा पण तुमच्या सोबत होता का? नाही साहेब, तुम्हीच सांगा ना यांना, मी कुठे होतो तुमच्या सोबत? हो, हा माझ्या सोबत होता। मी या घरातनं बाहेर जाताना या घरात कुठलीही वाईट प्रवृत्ती ठेवू इच्छित नाही। सुमित विषयी पुरावे आहेत माझ्याकडे। ए विराजस, अरे बाळा बाळा, सावर स्वतःला, सावर सावर, शांत शांत हो बाळा, शांत। तू एकदाही बोलली नाहीस बाई, हा? या घराशी तुझे जुने संबंध आहेत, इतकी वर्ष आमच्याकडे राहिलीस, एकदाही बोलली नाहीस? अहो चंदू शेठ त्यांनी नाही साहेब, माफ करा, पण माईचं चुकलंय ना तर चुकलंच आहे। आमच्यापासून लपून ठेवलं की नाही? हो चुकले, मी नाही सांगितलं कुणाला काही, मी गप्प का बसले हे आधी जाणून घ्या, आणि मग तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगेन।
त्यांच्यापासून दूर जायचं एवढंच कळत होतं, पण कुठे जाणार, काय करणार, काहीच माहित नव्हतं. नुसती वणवण भटकत राहिले कितीतरी काळ. दृष्टी नसल्यामुळे कुणी कामही देत नव्हतं. मग देवळाबाहेर बसायची, 4 पैसे मिळायचे, तेवढाच आधार व्हायचा. पण तो देव आहे ना, त्यालाच एक दिवस माझी दया आली आणि माझी राधा मला शोधत असल्यासारखी तिथे आली. तिने मला नुसतं चप्परच दिलं नाही, तर माया पण दिली. तिने दिलेला साधा वरण भात सुद्धा मला अमृतासारखा लागला. कितीही काळ लोटला तर भीती तुमची पाठ सोडत नाही. मला सारखी भीती वाटायची, हे माझं पाठलाग तर करत नाही ना, यांची माणसं राधापर्यंत तर जाऊन पोहोचणार नाहीत ना. म्हणून मी घाबरायची, खूप भीती वाटायची मला. मी गप्प राहायची आणि म्हणून कितीतरी वेळा राधाला या घरात येण्यापासून अडवलंय मी. तुम्हाला राग यायचा, पण मला तिच्या जीवाची काळजी होती. तो वरचा आहे ना, त्याला सगळं दिसतं, म्हणून तो चांगल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणूनच आजचा दिवस दाखवण्यासाठी त्याने राधाला या घरात पाठवलं. भाऊजी, वहिनी, भाऊजी, तुम्ही राधावर विश्वास ठेवून चौकशी करत तुम्ही घरी आला नसतात ना, तर कदाचित आज राधाचा संसार झालाच नसता. हे वहिनी, अगं काय बोलतेस तू असं? मला भाऊ मानतेस ना तू? हा, मग माझ्या बहिणीच्या मुलीचा संसार मी कसा मोडून देईन? तुला शब्द दिला होता ना मी. खरे, अगदी खरंय भाऊजी, तुमचा शब्द तुम्ही खरा केलात. चंदूशेठ आहो निघायचं का? तरी मला काही पटलेलं नाही. हा, घरी जाऊन बोलणारच आहे मी तुझ्याशी. हसू नकोस तू, मी चिडलोय. अहो चंदूशेठ, अहो ते भाऊजी, काही बोलू नका तुम्ही. आमचं नातंच असं आहे. आणि रुसवे फुगे तर आता असणारच. आमची एक काळजी मात्र मिटली. राधाचा संसार आता सुखाचा होणार. आजी, राधा सुने ना, येते मी. अगो, कुठे चाललीस तू? नाही, कुठे जायचं नाही, तू इथेच थांबायचं. नाही आई, इथे नाही थांबता येणार मला. आमच्या घरी जाते मी. अगं, हे तुझं घर नाही का? नाही, हे घर आता माझं नाही, हे संजीवनी ताईंचं आहे. अगं, संजीवनीने देखील हेच सांगितलं असतं, तुला जाऊ दिलं नसतं. या घरची सून आहेस तू.
आई, ती ओळख मी केव्हाच पुसून टाकलीये. बरोबर आहे, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता सगळं बदललंय. आता हे राधा बिरादारांचं घर आहे. राधा, अगं तू तरी समजव ना तिला. त्यावेळी आम्ही तिला नाही आणू शकलो, पण आज सुद्धा ती निघून गेली ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माई, थांब ना प्लीज. असं कसं थांबणार राधा? हे तुझं सासर आहे बाळा. का? तू माझी आई नाहीयेस का? अरे फक्त रक्ताचीच नाती खरी असतात का? आणि असं मुलाला सोडून लांब जातात का? ती थांबेल आणि चंदू शेठ देखील थांबतील. अरे आपल्याला सगळ्यांना राधा आणि विराजच्या लग्नाची तयारी करायची आहे. हो ना? इथेच थांबतील ते दोघं. चला लवकर, सगळ्यांनी कामाला लागा. वहिनी, वहिनी अगं जा, त्याला गरज आहे तुझी. त्याचं मन खात असेल त्याला. तुझ्या मनातलं सगळं सांगून ओझं हलकं कर त्याचं. जा वहिनी, अगं जा. की आपण फक्त नवरा बायको या बंधनात आहोत का आपण हे बंधन प्रामाणिकपणे पाळतोय? आजपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत आलो, पण आता तुला जी माहिती मिळाली ना ती चुकीची मिळाली. आणि जे काही असेल ना तर बास कर आता हा विषय प्लीज. आणि मी बाबांना जाऊन पण सांगणार आहे की राधाचा गैरसमज झाला, तिच्याकडनं चूक झाली. ह्यावेळी तू माझं ऐक. आणि आता तू काय करते समजतंय तुला? समजतंय तुला? बाबांवर आरोप करतेस तू, बाबांवर. बाळा, आता वेळ घालवू नकोस. तुझ्या मार्गातल्या सगळ्या संकटांवर मात करून इथवर आलीस. तुझं प्रेम तुझ्या समोर उभं आहे. जा बाळा, जा, तुझं प्रेम मिळव.
विराजस, राधा, चुकलं माझं. मी तुला वचन दिलं होतं आयुष्यभर तुझी साथ दे, कायम तुझ्या सोबत असे. पण मी विश्वासच नाही ठेवला तुझ्यावर. चुकलं माझं. प्लीज माफ कर मला. विराजस, अरे इट्स ओके. हे बघ, दोन माणसं एकत्र आली की वाद होतात, गैरसमज होतात, पण ते असे पाण्यावर आलेल्या बुडबुड्यांसारखे असतात, तात्पुरते आलेले. पण प्रेम प्रेम हे खोल पाण्यासारखं असतं, कायम राहणार. आतापर्यंत जे झालंय ना विराजस, सगळं विसरून जाऊ. आत्ता ना फक्त आपलं आयुष्य कसं सुंदर होईल, बिराजदारांचं घर आनंदाने कसं भरून जाईल, फक्त याचा विचार करू. जे निसटले ते क्षण आपले नव्हतेच विराजस. हा, पण आता आपल्या हातातून काहीही निसटणार नाही. आपण ह्यासाठी प्रयत्न करू. आपण झाले असू एकमेकांपासून लांब, आपले मन काही क्षणांसाठी एकमेकांपासून दूर गेले असतील विराजस, पण आज इथे ह्या क्षणी आपण दोघं एकत्र, हे महत्वाचं. भांडणं जिंकायची नसतात, नाती जिंकायची असतात. आणि आपलं नातं जिंकलंय विराजस, आपलं नातं जिंकलंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये विराजस, आपल्यात जे वाद झालेत ना, ते नात्यात नव्हते, नात्यासाठी होते. आणि असंच असतं ना, एकमेकांच्या चुका सांभाळून घेऊन पुढे जाण्यालाच तर नातं म्हणतात ना विराजस. हो ना? हो. आणि राधा, आता हे नातं अजून घट्ट झालंय. आपल्या नात्याचे धागे आता कुठल्याच गैरसमजाने, कुठल्याच संशयाने कधीच उसवणार नाही. इथेच थांबा, मी आलेच. हे काय? जे झालं ते विसरण्याचा एक सोपा उपाय. म्हणजे? जे झालं ते सगळं मी याच्यावर लिहिलं. तू हा कागद घे आणि फाडून याचे तुकडे तुकडे कर.
जे झालं ते सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करूया. मी तुझ्यापासून अजून एक गोष्ट लपवली आहे विराजस. कुठली? विराजस, आय लव्ह यू. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील कारे कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या सोबत पुली साता जन्मांची रख रख त्या या वाटेवर